चलो कुसुम्बा जाते जाते हमें रास्ते में श्री क्षेत्र माता आर भुजा देवी का मंदिर मिला है। तो चलो माता जी के दर्शन करते हैं। ये मंदिर जो है पहाड़ों के बीच ये मंदिर बनाया गया है और काम अभी तक चालू है। तो चलो दर्शन करते हैं माता जी का। बड़ी कठिन जगह है, मंदिर है। शायद काम चालू है माता जी का मंदिर का। अरे दादा त्याला सगळ्यांचा विरोध होता माहिती का? मला कारण या कामाला जोपर्यंत एफर्ट घेणारा माणूस भेटत नाही तोपर्यंत तुमची धार्मिक नसतं तर एवढं काम सोडून निघून गेला असतं. कधीचा त्याने त्रास घेतलाच नसता. माताजी का बरं त्यावेळेस तुला लगेच हे केलं हरभरा. का बरं केलं की लोकल आर भुजा देवी त्याला काही झालं तरी त्या चुपचाप. गोष्टी त्या अध्यक्षाला शक्य नाही. तो काय प्रसाद चौधरी तो चलिए यहाँ जो ट्रस्टी है इनसे जानते हैं कि ये जो मंदिर बन रहा है यहाँ पर, तो ये जो चंदा इकट्ठा हो रहा है वो कैसे कर रहे हो, ये जानने का प्रयास करते हैं। तर चला दादांकडनं आपण जाणून घेऊ की एवढं मोठं जे मंदिराचं काम होतं आहे तर त्या जी देणगी जे येते या मंदिरासाठी ते कशी स्वीकारता बा, बोला। सदरचे काम आम्ही जिल्हा परिषदेमार्फत निधी मिळवून आणि केलेला आहे. हं, आम्ही देणग्या स्वखुशीने जे देतात ना त्यांची आम्ही पावत्या वगैरे देतो त्यांना. बरोबर पण सद्यस्थितीत तर शासकीय यंत्रणेमार्फतच आमचं काम चालू आहे. बरं 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 त्याच्यामुळे आम्ही आता सध्या तरी कोणाकडनं देणगी वगैरे मोठी घेतलेली नाही. फक्त देवीला दर्शनाला येतात हं, हं, ते स्वखुशीने जी पावती फाडतात ती आम्ही फक्त स्वीकारतो. बरोबर बाकी अशा मोठ्या देणग्या आतापर्यंत काही घेतलेल्या नाही. आणि ज्याची स्वखुशीने झाली हं, तर ते मग आम्ही बँकेचं हे दिलेलं आहे बरोबर त्याच्यानुसार मग ते टाकून देतात बँकेत. बरोबर बरोबर। दादा तुम्ही काही सांगणार अजून? या ठिकाणी पूर्वीपासून आमची कुळदेवता होती. ते बरोबर कुळदेवताचं जे काही मंदिर होतं ते एकदम छोटं होतं. तर सर्व मिळून आमच्या गावाच्या लोकांनी, जुन्या ट्रस्टी लोकांनी आपलं मंदिराची काहीतरी उद्धार व्हावा बरोबर आणि हे जे काही मंदिर होतं ही देवीचा जो काही साक्षात्कार आहे हं, ही माउंट आबूहून देवी इथं आबू देवी म्हणून इथं आडभुजा देवी नाव पडून गेलेलं आहे. बरोबर आणि त्या देवीच्या माध्यमातून लोकांना जशा लोकांना आपल्या लोकांच्या संसारामध्ये अडी अडचणीच्या सुटू लागल्या, हं, हं, त्यांना त्याचा प्रत्यय मिळू लागला, तशी लोकांची भावना वाढत गेली. हं, आणि ते भावनापोटी ते फुल नाही फुलच्या पाकळी म्हणून जे काही पैसे गोळा झाले हं, त्या पैशाच्या जोरावर हे मंदिराचं बांधकाम आम्ही अगोदर केलं. बरोबर आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी या देवीच्या मंदिराचं एक बांधकाम आणि मंदिर स्थापन झाल्यानंतर लोकांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांना बी अनुभव आला आणि त्यांना सुद्धा ग्रामपंचायतने गावाला वाटलं की आपण सुद्धा इथं काहीतरी शासकीय कामात नाही तर आपण आर्थिक सहाय्य करायला पाहिजे. बरोबर आणि त्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी या कामाला प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींना वाटलं गावाच्या लोकांचा विकास होईल, गावाचा विकास होईल. या माध्यमातून त्यांनी 15 लाखाची निधी मंजूर केली. त्या निधीपोटी ते इथं सभा मंडपाचं काम आता सध्या चालू आहे. बरोबर।
आणि असं विचारतो मी की आपलं हे जे आहारभुजा मंदिर आहे हे कोणत्या रस्त्याला आणि म्हणजे जे येणारे कसे येतील बा? येणारे म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये लामकणी म्हणून गाव आहे. बरोबर. लामकणीला येण्यासाठी तुम्हाला कुसुंब्याकडनंही रस्ता आहे, हं. धुळ्याकडनंही रस्ता आहे, त्याच्यानंतर निजामपूरकडनंही रस्ता आहे, म्हणजे दोंडाईच्याकडनं पण रस्ता आहे. हं. चारही बाजूने इथे येण्यासाठी रस्ते आहेत. बरोबर. तर धन्यवाद दादा. मी लोकांना आवाहन करतो की ज्यांना कुणाला देणगी द्यायची असेल मंदिरासाठी त्यांनी सरळ हाताने इथपर्यंत या आणि मंदिरासाठी देणगी तुम्ही देऊ शकता. तर मी व्हिडिओवरती मी दादांचे मोबाईल नंबर वगैरे मी ऑलरेडी टाकून ठेवीन. त्याच्यावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांना तुम्ही देऊ इच्छिता. धन्यवाद दादा. जय माता राणी.